हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवला आहे सुजीचा बन डोसा. करायला अगदी सोपा आहे आणि खायला अप्रतिम लागतो आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे. अगदी लुसलुशीत मऊ जाळीदार असा हा नाश्ता तयार झाला आहे. चटणीबरोबर एन्जॉय करायचा आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप रवा घेतला आहे. त्यानंतर अर्धा कप दही घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान बॅटर असं बनवून घ्यायचं आहे. छान इथे बघू शकता मिश्रण असं भिजलेलं आहे. हे मिश्रण थोडं घट्ट आहे. यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं हे झाकण ठेवून बाजूला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 2 चमच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमच मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमच जिरे टाकून घ्यायचं आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित असं तेलामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे काही भाज्या घेतलेल्या आहे मी, जसं की बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची बारीक चिरलेली, शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे. हे सर्व जिन्नस तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 5 मिनिट आपल्याला हे सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. थोडे हे सर्व जिन्नस सॉफ्ट झाले पाहिजे, मऊसूत झाले पाहिजे. या पद्धतीने हे 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवर हे करायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करून हे थंड व्हायसाठी मिश्रण ठेवून द्यायचं आहे. छान इथे मी 5 मिनिटं परतून घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित परतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे संपूर्ण भाज्या आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण झाकण ठेवलेलं जे मिश्रण आहे ना, ते बघायचं आहे. छान इथे रवा छान भिजलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा रवा भिजलेला आहे पाण्यामध्ये. त्यानंतर हे संपूर्ण बॅटर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फाईन असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. संपूर्ण इथे मिश्रण टाकून घेत आहे मी मिक्सरच्या पॉटमध्ये आणि फाईन असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर आपल्याला सेम मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. छान असं फाईन असं बॅटर तयार झालं आहे. मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, मीडियम साईजचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. त्यानंतर आपण ज्या भाज्या परतून घेतल्या आहेत तेलामध्ये, त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. संपूर्ण भाजी यामध्ये टाकून घ्यायच्या आहे, ज्या भाज्या आपण तेलामध्ये परतून घेतल्या आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि सर्व जिन्नस बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 1 चमच इनोचं सॅशे घ्यायचं आहे. मी एक इनोची सॅशे घेतला आहे. हे संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बॅटरमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इनो टाकल्यामुळे इन्स्टंट हे ॲक्टिवेट होतं, फर्मेंट पण होतं आणि आपले बन एकदम व्यवस्थित असे फ्लफी तयार होतात. त्यामुळे लगेचच आपण इन्स्टंट बन डोसा करणार आहोत. त्यासाठी व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे. बघू शकता इथे तुम्ही व्यवस्थित इनो आपल्याला बॅटरमध्ये ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर एक तळका पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे बॅटर बनवलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान झाकण ठेवून 1 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. 1 मिनिटच होऊ द्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर हे बन आपल्याला शेकून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचे आहे. छान मीडियम फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा. त्यानंतर प्लेट काढून बघायची आहे. एक साईड छान झाली आहे, दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित दुसरी साईड पण गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित असं वाफवून घ्यायचे आहे. असे व्यवस्थित असे सहज असे आपले बन निघतात. बघू शकता इथे तुम्ही. एक साईड छान झाल्यानंतर दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत दुसरी पण साईड आपल्याला होऊ द्यायची आहे. याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण बन करून घ्यायचे आहे आणि शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत हे तुम्ही सर्व करू शकता. नुसतेच खायला हे बन अगदी टेस्टी लागतात.